श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये आणि दिवाळीच्या तयारीमध्ये रममाण असाल। आता सगळ्यात आधी येत आहे वसुबारस। दिवाळीचा पहिला दिवस मानला जातो वसुबारस। या दिवशीपासूनच आपल्याला म्हणजे आपण दीप प्रज्वलित करतो, आकाश कंदील लावतो, दिवे लावतो, हे सगळं आपलं सुरुवात होती वसुबारसेपासून। आणि वसुबारस हा दिवस आपल्या गोमातेला समर्पित आहे आणि गोमातेची पूजा या दिवशी केली जाते। पण शहरी भागात आपल्यासारख्या भागामध्ये आपल्याला आता प्रत्यक्ष गाय तर मिळत नाही, पण आपण कामधेनूची म्हणजे कामधेनूच्या मूर्तीची पूजा आपण घरामध्ये करू शकतो। पण ज्यांच्या इथे गाय वासरू आहे आवर्जून त्यांनी पूजा करावी, त्याचं महत्त्व खूप जास्त शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। तर आता मी तुम्हाला थोडक्यात पूजाविधी दाखवते, काही अवघड नाहीये, अगदी साध्या पद्धतीने पूजा दाखवते। तशा पद्धतीने तुम्ही घरातल्या घरात सुद्धा पूजा करू शकता। चला तर मग आपण त्या पूजेला सुरुवात करूया। आता या ठिकाणी तुम्ही बघत असाल, मी ही गाय वासरूची मूर्ती माझ्याकडे आहे ती ठेवलेली आहे। शेजारी बाळकृष्ण ठेवलेले आहेत, कारण बाळकृष्णाशिवाय म्हणजे कृष्ण तिथं गाय असं एक गणितच आहे की कृष्ण कायम गायीपाशी असायचा आणि गायांमध्येच कृष्ण दिवस दिवस रमायचा। त्यामुळं गाय आणि कृष्ण हे नेहमी असले पाहिजेत पूजेमध्ये। त्याचप्रमाणे गणपती बाप्पा, आता या गणपती बाप्पाची पूजा माझी करून झालेली आहे, त्यामुळे मी इथं पुन्हा पूजा करणार नाहीये। आता तुमच्याकडे असं पितळेचं गाय वासरू असेल तरीही चालेल, ते तुम्ही घेऊ शकता। प्रज्वलित आधी सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आपल्याला। सगळ्यात आधी दिवा लावून घेऊया। दिव्याखाली थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावर हळदी कुंकू घालायचं आहे। दिव्यावर आपल्याला दिव्याच्या खाली जे आपण अक्षता ठेवतो त्याच्यावर आपल्याला हळदी कुंकू घालून घ्यायचं आहे। त्यानंतर छान असा दिवा, तुपाचा दिवा प्रज्वलित करून घेणार आहोत आपण आणि म्हणणार आहोत, दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार, जे आपण नेहमी दिव्याला प्रार्थना करतो ती प्रार्थना आपल्याला करून घ्यायची आहे आणि दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। तुपाचाच दिवा लावा, नसेल तूप तर तिळाच्या तेलाचा दिवा तुम्ही लावू शकता। तर इथं बघा आपलं दीप प्रज्वलन करून झालेलं आहे। त्यानंतर गणपती बाप्पाला अभिषेक करून घ्यायचा, माझा करून झालेला आहे, त्यामुळे मी नुसते हळद कुंकू अक्षता ठेवत आहे आणि गणपती बाप्पाला त्याच्यावर ठेवत आहे। सगळ्यात आधी दिव्याची पूजा, त्यानंतर आपल्याला करायची गणपती बाप्पाची पूजा। गणपती बाप्पाला सुद्धा हळदी कुंकू लावून घेऊया, चंदन लावून घेऊया दिव्याला आणि गणपतीला, चंदन। त्यानंतर अक्षता वाहूयात दिव्याला आणि गणपती बाप्पाला ओल्या अक्षता व्हायच्या आहेत आणि मग दोघांनाही फूल वाहून घेऊयात। आता जर तुमच्याकडे पितळी गाय वासरूची मूर्ती असेल तर तुम्ही तिला स्नान घालून घ्या। आता माझ्याकडे ही आहे, त्यामुळे मी ही फक्त पुसून घेणार आहे। या ठिकाणी स्वच्छ अशी पुसून, म्हणजे स्वच्छच आहे तरी पण एकदा आपण पुसून घेऊया आणि हिला पण आपण अष्टगंध वगैरे लावून घेऊया। मनामध्ये हा भाव ठेवायचा की मी प्रत्यक्ष गाय वासरूची पूजा करत आहे, असं नाही की ही मूर्ती रूपी आहे। अशा प्रकारे त्याचा प्रत्यक्षच आपण पूजा करत आहोत असा भाव ठेवायचा। श्रीकृष्णाला पण मी अष्टगंध लावलेला आहे आणि या पितळेच्या गाय वासरू मूर्तीला सुद्धा वासराला आणि गाईला आपल्याला लावून घ्यायचं आहे। तिच्या चरणांना पण लावायचं आहे, कारण गोमातेचे चरण फार पूजनीय असतात, त्यामुळे चरणांना पण लावून घ्यायचं आहे आणि दोघांनाही अक्षता आणि फुलं वाहून घ्यायची आहेत। अक्षता आणि फुलं वाहून घ्यायची आहेत। अशी साधी सिंपल आपल्याला पूजा करायची आहे। त्यानंतर दाखवायचं आहे नैवेद्य। त्याआधी आपण धूप दीप काय असेल आपल्याकडे ते लावून घेऊया। मी धूप लावून घेते या ठिकाणी। हार पण घालू शकतो आपण, जे प्रत्यक्ष गाईला आपण हारही घालू शकतो, ते माहिती देते मी तुम्हाला पुढं। आता या ठिकाणी बघा मी धूप लावून घेतलेला आहे। असं प्रसन्न वातावरण लगेच होतं घरामध्ये, आपण कुठलीही पूजा मांडली तरी सुद्धा। आता खाली मंडल काढून घेऊया आणि त्याच्यावर आपला नैवेद्य ठेवूया। हा नैवेद्य आपण ठेवलेला आहे आणि अशा प्रकारे आपली ही पूजा संपन्न झालेली आहे। आता तुम्हाला थोडीशी माहिती देते।
जर तुम्ही आता प्रत्यक्ष गायच्या, ही झाली आपली घरातली पूजा, प्रत्यक्ष गाय वासरू तुमच्या इथं असेल तर सोन्याहून पिवळं काय करायचं, एका ताटामध्ये एक हार, थोडासा डाळ आणि गुळ, इथं घरात सुद्धा आता मी सफरचंद दाखवलेत, पण डाळ आणि गुळाचा नैवेद्य मेन करून डाळ गुळाचा नैवेद्य दाखवायचा असतो. प्रत्यक्ष गायीच्या पूजेला गेलात तर एका ताटामध्ये एक हार, दिवा, उदबत्ती, डाळ आणि गूळ हे सगळं घेऊन जायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला अजून काही इच्छा असेल की गाईला हिरवा चारा द्यायचा आहे किंवा गाईच्या मालकांना म्हणजे जे गाय सांभाळतात त्यांना चाऱ्यासाठी पैसे द्यायचे आहेत, अशी तुमची काही इच्छा असेल तर तुम्ही ते घेऊन जायचं आहे. आणि एखाद्या गोशाळेत किंवा एक गाय असेल तरी चालेल, देशी गाय पाहिजे. देशी गाय आणि देशी गायचा बछडा ज्याला वासरू आपण म्हणतो, खूप छान वाटतं बघा. आणि ते खूप शुभ मानलं जातं. जेव्हा गाय वासरूची पूजा आपण एकदम करतो किंवा एखाद्या गायीचं स्तनपान ते वासरू करत असतं, हे दृश्य बघणं ह्याला अत्यंत शुभ मानलं जातं. तर अशा ठिकाणी जावा तुम्ही. शोधलं तर प्रत्येक शहरात, कारण आपल्यापर्यंत दूध पोचतं याचा अर्थ प्रत्येक शहरात, मुंबई पुण्यासारख्या शहरात सुद्धा गोठे आहेत. फक्त ते आपल्याला शोधायला पाहिजेत. गोशाळा आहेत, आमच्या इथे पण आहे, साताऱ्यात पण आहे, सांगलीत पण आहे. प्रत्येक ठिकाणी गोशाळा ही असते. तुमची इच्छा असेल तर तुम्ही तशा ठिकाणी जावा. गाईच्या मालकाला गाईला व्यवस्थित धरायला लावा. आपल्याला गाईला कुठल्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाहीये. तिच्या पायावर थोडंसं पाणी घाला, पुढच्या पायांवर, मागच्या पायांवर, पुढच्याच घाला कारण मागच्यावरती घालून देणार नाही. पुढच्या पायांवर तिच्या पाणी घाला आणि त्यानंतर तुम्ही तिला कुंकू लावा, कुंकू हळद दोन्ही लावा, तिला नमस्कार करा, तिला अक्षता वाहा, गळ्यामध्ये तिच्या हार घाला आणि तिला आवडीचा नैवेद्य, डाळ आदल्या दिवशी रात्री भिजवा. डाळ आणि गूळ चांगली, अर्धा किलो डाळ आणि गूळ नेली तरी सुद्धा ती खाते, कारण डाळ गूळ हा तिचा नैवेद्य आहे. जमल्यास तुम्हाला पुरणपोळ्या करून नेल्यात तरीही चालेल, कारण पुरणपोळीच्या नैवेद्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. या दिवशी गाईला पुरणपोळी खाऊ घातली तर आपल्या आयुष्यात सुख समृद्धी सगळं काही येतं. आणि गाईचा हा जो उंचवटा असतो की नाही, त्याच्यावरनं हात फिरवायचा, गाईच्या पाठीवरनं हात फिरवायचा. जर तिनं फिरवून दिला तर, गाय मुक्या जनावरांना त्रास देऊन नाही, जर फिरवून दिला तर हात फिरवून इच्छा आपली मागायची. आणि अशा प्रकारे गोमातेचं आपल्याला एक हे म्हणतो ना आपण की गोमातेबद्दल या दिवशी आपण चांगल्या भावना ठेवायच्या. अशा तर नेहमीच ठेवतो. आणि दारात जर तुमच्या गाय चालून आली तर तुमच्यासारखे नशीबवान तुम्हीच. दारात वासरू नसू दे, नुसती गाय जरी आली तर तुम्ही दारात तिची पूजा करू शकता, दारात तिला खायला घालू शकता. आणि गाईचं नेहमी रक्षण करा. गाई अशी कुठेही दिसली किंवा तुमच्या दारापुढे आली तर गाईला कधीही झाडूने, काठीने कधीही मारू नका, कारण गाय कुणालाही हानी पोहोचवत नाही. किंवा गाय कधीही, कुत्री वगैरे कशी चावतात तरी पण गाय कधी कुणाला चावत नाही. फार तर फार ती शिंग अशी करते, कारण ते ती संरक्षणासाठी करते, असं नाही की ती आपल्याला हानी पोहोचवण्यासाठी करते. आपण तिला भीतो, ती आपल्याला भीत असते. त्यामुळं गाईच्या म्हणजे गो वसुबारस हा दिवस अत्यंत छान साजरा करा. या दिवशीपासून दारामध्ये पणत्या लावा, आकाशकंदील लावा, रांगोळी काढा आणि स्वच्छ दरवाजा आजपासूनच आता सुरुवातच होत आहे. तर रोज दरवाजा पुसा, रोज उंबऱ्याची पूजा करा. ह्या सगळ्या गोष्टी आता करायला सुरुवात करा, कारण दिवाळी अत्यंत जवळ येत आहे. आणि पुढं तुम्ही फराळामध्ये आता इतक्या रममाण व्हाल, म्हणजे मी पण तुम्ही पण, की फराळाच्या ह्याच्यात व्हिडिओ बघायचे राहून जातील. त्यामुळे व्हिडिओ जरा लवकरच मी टाकते. आता उद्या साधारण मी धनत्रयोदशीचा व्हिडिओ टाकेन, तो सुद्धा तुम्ही बघायला विसरू नका. फक्त यावर्षी मी साडीत व्हिडिओ टाकेन असं नाही, कारण जुने टाकले की तारखांचा प्रॉब्लेम येतोय. म्हणून मी आत्ता ड्रेसमध्ये का होईना पण तुम्हाला छानपैकी व्हिडिओ करून दाखवला. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. उपयोगी वाटला असेल तर एक लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.